सर्वांना जय भारत, जय संविधान, जय वंचित. मी राजू कांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. सर्वप्रथम आदरणीय श्रद्धेय बहुजन हृदय सम्राट प्रकाशरूप बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सर्व व तसेच महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना खरं तर आज मी सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. कारण 12 ऑगस्ट रोजी जेई डफली आंदोलन आपलं झालं होतं. बऱ्याच कार्यकर्त्यांवरती बऱ्याच संघटनांनी पाठिंबा दिला, ज्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झाले. मात्र राज्य सरकारने त्याची धसकी घेत आज रोजी आंतरजिल्हा बस सेवा सुरू केली. ते खूप मोठा आपला वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे. सरकारनं आपल्या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रभर आंदोलन झाले याची धसकी घेत आजपासून बस सेवा सुरू झाल्या. दुसरं आज लाईव्ह येण्याचं मुख्यतः कारण हे होतं, आपल्याला माहिती आहे की आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 5 महिने होऊन गेलेत. या 5 महिन्यामध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी खूप चढउतार बघितला. हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांचे खूप ह्यामध्ये बेहाल झालेत. राज्य सरकार यांना सगळ्या काही गोष्टी पुरवण्यामध्ये अयशस्वी झाली. केंद्र सरकार अयशस्वी झाली. गोरगरिबांबद्दल रस्त्यावरती कोणी येऊन बोलायला तयार नाही. विरोधी पक्षनेते आपापल्या घरात बसलेत. सत्तेमध्ये असणारे कोणत्याही प्रकारचा काहीही बोलायला तयार नाहीत. त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असो नसो मी ह्या गोरगरिबासाठी लढणार, त्यांना हक्क देणार, हा प्रचंड असा मोठा गेली 5 महिन्यामध्ये अनेक वेळा उभा केला. ते आपल्या डोळ्यांच्या समोर आहे. मग ते पानटपरीवाले छोटे व्यापारी असोत, हॉटेलवाले असोत, ऑटो रिक्षा चालक असोत, त्यानंतर असे छोटे चांभार असोत, चपली शिवणारे असोत, असे छोटे हातावरती ज्यांचं पोटाचे गोरगरीब आहे, त्यांच्यासाठी अनेक महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चे निघालेत. त्यांच्या हक्कासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर लढलेत आणि राज्य सरकारला ह्या लढ्याची धसकी घेत त्यांना याची धसकी शेवटी घ्यावंच लागली. मात्र आज रोजी मी बघतोय 31 ऑगस्ट 2020 रोजी पंढरपूर विठ्ठलांच्या मंदिरामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सर्व यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1 लाख वारकरी त्या मंदिरामध्ये जाहीर लॉकडाऊन तोडत प्रवेश करत आहेत. यावरतून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती आपल्याच काही समाजाचे लोक खूप साऱ्या काही कमेंट करत आहेत. मला त्यांना एक सांगायचं, फक्त मंदिर प्रवेश आहे, धर्मांतर नाही. बाळासाहेब आंबेडकर 31 ऑगस्ट रोजी त्या मंदिरात चालले, पण त्या धर्मांतर करायला चाललेत. या प्रकारच्या तुमच्या कमेंट आणि या प्रकारच्या तुमच्या कमेंटतून जो भाव आम्हाला भेटत आहे तो अत्यंत दुःखदायक असं मला वाटत आहे, जे की अत्यंत चुकीचं आहे. जे लोक स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात, मला वाटते ते विसरलेत की आंबेडकरवादी म्हणजे बहुजन आणि आंबेडकरवादी म्हणजे तेच की ज्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संविधानाच्या रूपात दिलं, महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक्षण दिलं, शाहू महाराजांचं दिलं, अण्णाभाऊ साठेंचं दिलं. प्रत्येक जाती धर्माचं मिक्स म्हणजे भारतीय संविधान आहे. हे आपण माझ्या मते विसरलेले आहात. हे विसरायला नको आहे. आणि आपण जेव्हा अशा कमेंट या खालच्या स्तराला येऊन देता, त्या अत्यंत चुकीच्या कमेंट आहेत, चुकीच्या टीका आहेत. ज्यांना राजकारणाचा रस सुद्धा कळत नाही त्या लोकांना अशा कमेंट देणं शोभत नाही. त्यांनी पहिले अभ्यास करावा, राजकारण कशाला म्हणतात, समाजकारण कशाला म्हणतात. आणि ज्यावरती आपण टीका करत आहात त्यांच्याच घराण्यामुळे आपण जिवंत आहात, त्यांच्याच घराण्यामुळे आपल्याला 2 भाकरी भेटायला आहेत, हे आपण याचं भान विसरू नका. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, अण्णाभाऊ साठे असो, शाहू महाराज असो, सर्व महापुरुष हे कोणत्याही जाती धर्मापुरते मर्यादित नाहीत. हे बहुजनांचे नेतृत्व करणारे महामानव महापुरुष आहेत. याचा आपण नेहमी भान ठेवायला हवं. संविधानाने प्रत्येक संस्कृतीचा आदर करायला प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे. त्यामुळं सगळ्यांच्या संस्कृतीचा आदर करणे हे आपलं काम आहे. देव कुणाला माहीत आहे, कुणाला नाही, कोणी मानतो कोणी मानत नाही, हे त्याचा प्रश्न आहे. बाळासाहेब आंबेडकरांना वारकऱ्यांनी विनंती केली, वारकरी वंचितलाच भाग आहे, वारकऱ्यांनी विनंती केली आणि साहजिक हे त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्या या हक्कासाठी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या विरोधात निर्णय म्हणजे या लॉकडाऊनच्या विरोधामध्ये उतरण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरलेले आहेत. ही सगळ्यात गोष्ट आपल्याला माहीत असायला हवी. आज
आज सकाळचीच गोष्ट आहे. हरिभक्त परायण राष्ट्रीय जागरूक वारकरी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश महाराज पवार यांनी पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. त्यानंतर हरिभक्त परायणचे श्री अरुण महाराज बुरघाटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष यांनी देखील बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिलेला आहे. अकोल्यातील हे मंदिर काही दिवसाआधी बाळासाहेबांनी उघडून दिलं. राजराजेश्वर महाराजांचं मंदिर, जे त्या अकोला शहराचं पूर्ण श्रद्धास्थान आहे. बऱ्याच वर्षानुवर्षे तिथं कावड यात्रा चालते. जी कावड यात्रा वर्षानुवर्षे तिथं परंपरा आहे. बाळासाहेबांच्या पुढाकाराने लॉकडाऊन तोडत बाळासाहेबांनी मंदिर उघडूनही दिलं. लोकांनी कावड यात्राही काढली, विसर्जितही केली आणि धूमधडाक्यात केली. हा राजकीय भूमिकेचा एक भाग आहे, एक संस्कृतीचा भाग आहे. आणि आंबेडकरी फुलशाहू विचारांचे लोक जेव्हा आपण आपली कट्टर भूमिका दाखवतो तेव्हा जातीवाद त्याला नाव दिले जाते आणि आपण जातीवादी लोक नाही आहेत, हे सगळ्यात पहिल्याचं भान ठेवावं लागतं. ज्यांना राजकारण माहीत नाही, ज्यांना समाजकारणच माहीत नाही, आणि अशा शेमड्या लोकांनी सुद्धा यावरती कमेंट देऊ नये. घरात बसून मोबाईलमध्ये 2 शब्द टाईप करून कमेंट देणं फार सोपं असतं, पण जेव्हा रस्त्यावरती बहुजनांसाठी उतरतो, लढा देतो, तेव्हा खालून किती चटके लागतात याचं भान तुम्हा लोकांना नाही. ट्रोल करण्याची भूमिका घेऊ नका. मी आणखी एकदा सांगतोय, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर पूर्ण बहुजनांचे श्रद्धास्थान आहे. पैसे घेऊन जर ट्रोल करत असाल तर तिथंच येऊन तुडवेल. बोलणार नाही, कमेंट देणार नाही, तिथं येऊन तुडवेल. विचारांचा वारसा असेल, वैचारिकरित्या लढा, वैचारिकरित्या बोला. विनाकारण टीका करण्याचा, बदनाम करण्याचा जर तुम्ही कुणाकडे पैसे घेऊन जरी बाळासाहेबांच्या विरोधात उतरायची भूमिका जर ठेवत असाल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की अशा लोकांना बोलून दाखवण्यापेक्षा यांना तुडवा, जेणेकरून उद्या चालून कोणी ट्रोल करण्याची बाळासाहेबांना हिंमत कोणी करणार नाही. ही गोष्ट तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवी. बाळासाहेबांचा लढा हा बहुजनांचा लढा आहे, हा अगोदरपासून लढा आहे. बाबासाहेबांनी जो लढा दिला तो बहुजनांसाठी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते बहुजनांसाठी केलं. आज भारतीय संविधान प्रत्येक नागरिकांना अधिकार देतो त्यांची संस्कृती जपण्याचा. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही संस्कृतीचा अपमान करण्याचा अधिकार नाहीये. आपल्या दारावरती येणारा पाहुणा जर आपला पाहुणा असेल तर आपण आंबेडकरी समाजाच्या लोकांना त्यांचं वेलकम करणं काम आहे. जे स्वतःला आंबेडकरवादी समजून या गोष्टीवरती चुकीच्या टीका करत आहेत, बाळासाहेबांवरती चुकीच्या टीका करत आहेत, त्यांनी आधी आंबेडकर नावाचा अभ्यास करावा, असं मला समस्त बौद्ध बांधवांना विनंती आहे की आधी कमेंट करण्याच्या आधी आंबेडकर या नावाचा तुम्ही अभ्यास करा. आंबेडकर नाव कशाला म्हणतात त्यानंतर तुम्हाला कळेल की आंबेडकर नावामध्ये काय आहे. विनाकारण ट्रोल करायच्या, काहीतरी कमेंट द्यायच्या, ज्यांच्या जीवावरती जगायलो त्यांच्या नावाने बोंबलायचं, काहीतरी करायचं, ही चुकीची भावना, चुकीचा दृष्टिकोन तुम्ही करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे. ती भूमिका राजकीय भूमिका आहे. बाळासाहेब हे फक्त बौद्धांचे नेते नाहीत. बाळासाहेब 18 पगड 12 वृत्तीदारांचे नेते आहेत. सर्व महापुरुष, सगळ्या महापुरुष, सगळे महामानव, पूर्ण बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे होते. आपलंही काम आहे. अशा प्रकारच्या कमेंट, जसं की 31 ऑगस्ट रोजी जो पंढरपूरला जो बाळासाहेब मोर्चा नेत आहे तो लॉकडाऊनच्या विरोधातला मोर्चा आहे. एखाद्या व्यक्ती जर त्यांची संस्कृती जर हुक्यामध्ये असेल, जर आपल्याकडे जर येत असतील, बाळासाहेबांनी त्यांचा आदर करत या मंदिराला उघडं करण्याचं ठरवलंय, ही चुकीची नाही, हे अभिमानाची गोष्ट आहे आणि छाती मोठी करण्याची गोष्ट आहे. हे तुम्ही सगळ्यात पहिले लक्षात घ्या. आज बीजेपी विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्रात काम करतात. शिवसेना झालं, राष्ट्रवादी झालं, काँग्रेस झालं, बीजेपी झालं. आज कुणीही गोरगरिबांचा विचार करायला तयार नाही. आज कुणीही ज्यांच्या हातावरती पोट आहे त्यांच्याबद्दल बोलायला तयार नाही. फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असे आहेत की ते बहुजनांचे नेतृत्व, वंचितांना त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एकटा 65 वर्षाचा योद्धा असं लढत आहे. या गोष्टीचं आपल्याला भान हवायला हवं. आपण विसरत आहात. आपण त्या महापुरुषाच्या वंशजावर टीका करत आहात की तो वंशज कधी चुकीचा नव्हता, चुकीचा आपण होतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी विसरता. 31 ऑगस्ट पंढरपूरचं विठ्ठल मंदिराचा प्रवेश बाळासाहेबांचा ऐतिहासिक प्रवेश आहे. 1 लाख वारकऱ्यांचा प्रवेश आहे. त्यावरती कोणत्याही प्रकारच्या कट्टर भूमिका देणे म्हणजे जातीवादी भूमिका न देता त्या गोष्टीचा आपण अभिनंदन आणि वेलकम करायला हवं, असं माझं मत आहे.
बाळासाहेब आंबेडकरला बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे या लोकांना आपणच चौकटीमध्ये बांधलंय जातीपुरतं, पण हे लोक जातीच्या पलीकडे जाऊन आपल्यासाठी काम आणि योगदान करणारे होते, हे तुम्ही नेहमी विसरता. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देखील चौकटीतले नाहीत, चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करणारे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. परिवर्तन सगळ्यात मोठी भूमिका फुले शाहू आंबेडकर विचारांची परिवर्तन ही भूमिका राहिलेली आहे. आता परिवर्तनाचा अर्थ जर कमेंट देणाऱ्यांना माहीत नसेल तर त्यांना तुम्ही माझ्याकडे मी तुम्हाला समजून सांगेल परिवर्तन कशाला म्हणतात. एखाद्या संस्कृतीचा मान्य आहे, बाबासाहेबांनी धर्मांतरण केलं, हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला, त्यांचं धर्मांतरण झालंय, पण कदाचित तिथं जे त्यांना चटके बसले, जे समाजाला चटके दिलेत, कदाचित ते मनुवादी लोक नसते. प्रत्येक जाती चांगले लोक आहेत, कोणताही धर्म किंवा जात चुकीची नसतो, त्यामध्ये वावरणारे हात माणसं चुकीचे असतात, ही गोष्ट आपण नेहमी विसरतो. कदाचित ते चटके त्यांना जर भेटले नसते तर आज ते तिथंच राहिले असते, धर्मांतर करून आले नसते, ही पण गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे, 31 ऑगस्ट 2020 रोजी लॉकडाऊनच्या विरोधात, राज्य सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात हा लढा आपला उभा आहे. एक संस्कृती धोक्यामध्ये आलेली असून त्या संस्कृतीला जपण्याचा हा लढा आहे. संविधानाने प्रत्येकाला त्याचे अधिकार दिलेले आहेत, संविधानाने प्रत्येकाला त्याच्या संस्कृतीनुसार जगण्याचा अधिकार दिलेला आहे. आपण त्यांचा हा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही. बंधुभाव, प्रेम, बौद्ध धर्म हाच शिकवतो. प्रेमाने जगा, आपुलकीने राहा, आपुलकी ठेवा. कोणाचा विरोध करण्यापेक्षा त्याला आपल्याकडे घ्यायचा असेल तर त्याचं परिवर्तन कसं करता येईल याच्यावरती जास्त काम करा. आणि त्या मला शेमड्या लोकांना सांगायचंय की ज्यांना स्वतःच्या धर्माचाच अभ्यास नाही, ज्यांना आंबेडकर नावाचाच अभ्यास नाही, ज्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा अभ्यास नाही, ज्यांना महाराजांचा अभ्यास नाही, ज्यांना फुलेंचा अभ्यास नाही, ज्यांना शाहूंचा अभ्यास नाही, अशा लोकांनी घरात बसून फालताड कमेंट देऊ नये. विनाकारण काहीतरी बोलायचं आणि फोकसमध्ये येण्याचा प्रयत्न त्या लोकांनी करू नये. आपला शेमडेपणा सगळ्या लोकांना माहिती, त्यामुळे ते शेमडेपणा आपण आपल्या जवळच ठेवावा. आणि खूपच जर मोठेपणा करायचा असेल तर मैदानात येऊन लढण्याची ताकद सुद्धा ठेवावी. नामर्दासारखं घरामधून कमेंट देऊ नयेत, असं मला सर्वांना सांगायचं. बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये जो लढा लढत आहेत तो आज कोणताही नेता, खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, कोणत्याही नेत्या खासदारामध्ये ती आजच्या परिस्थितीला ती त्यांची भूमिका राहिलेली नाही जी गोरगरिबांच्या हिताची असेल. बाळासाहेब आंबेडकर नेहमी वंचिताचे नेते होते, आजही ते वंचिताचे आहेत, सत्तेत असो नसो, पण तो आज रस्त्यावरती दुसऱ्या लोकांसारखे आदेश देऊन बाजूला होत नाहीत, स्वतः रस्त्यावरती येऊन लढत आहेत. याचं भान आपल्याला असायला हवं. 31 ऑगस्टचा जो विठ्ठल मंदिर प्रवेश आहे साहेबांचा 1,00,000 वारकऱ्यांसोबत, मला वाटतं महाराष्ट्रातल्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवावा. कोरोनाच्या विरोधामध्ये, बिनफालतू जो लॉकडाऊन आहे त्या लॉकडाऊनच्या विरोधामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारला जागृत करण्यासाठी, त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, सामान्य माणसांना सामान्य जीवन जगता यावं यासाठी, लोकांचे अधिकार त्यांना मिळावे यासाठी, संविधानाने जो अधिकार दिलेले आहेत ते हिसकावून राज्य सरकार, केंद्र सरकार घेत आहे त्यासाठी, या सर्व काही बाबींसाठी 31 ऑगस्ट 2020चा मोर्चा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक नेत्यांमध्ये वैयक्तिक भेद असतात, पण त्या प्रत्येक भेदाच्या मागे काही ना काही कारण असतो, आपल्याला कळायला हवं. श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक निर्णय आपण डोळ्यावर घेऊन, कारण त्यांचा निर्णय कधी चुकीचा नसतो, त्यामुळे आपली भावना सुद्धा त्यांच्या परीने आपुलकीची असली पाहिजे. आपली भावना सुद्धा त्यांच्याबद्दल ही प्रेमाची असली पाहिजे, कारण आपला धर्म, आपला समाज आणि प्रत्येक महापुरुष महामानवाने आपल्याला आपुलकी, बंधुभाव, प्रेम, दुसऱ्यांचा आदर करणं ह्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यामुळे आपणही शिकायला हवं. कुठेही कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या टीका, चुकीच्या कमेंट खास करून बौद्ध बांधवांनी देऊ नये, माझी कळकळीची विनंती आहे. ट्रोल करण्याचा प्रयत्न करू नये, माझी विनंती आहे. विनाकारण तिथं कोणत्याही प्रकारच्या कॅटरगॅमच्या लोकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये, माझी विनंती आहे. कोणत्याही प्रकारच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना खालच्या प्रकारचे दर्जा द्यावा ही गोष्ट आपण करू नये, माझी विनंती आहे. तरीही आपल्याला जर या विनंतीचा मान ठेवायचा नसेल तर मी त्या तमाम बहुजनवादी विचारवंतांना, वैचारिकरित्या लोकांना, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांगतो की अशा लोकांना तुडवायची हिंमत तुम्ही आज दाखवा. कारण या लोकांमुळे समाजाची दिशाभूल करणारे हे लोक आहेत. मनुवादी विचारातून जन्माला आलेले हे लोक आहेत.
जातीवादी विचारातून कट्टर भूमिका ठेवणारे हे लोक आहेत. कट्टरवादी बनायचं तर महापुरुषांच्या विचारांचं कट्टरवादी बना, जेणेकरून आपुलकी आणि आपली भावनिकता आणि बंधुभाव जिवंत राहील. त्यामुळं मला सर्व महाराष्ट्रातल्या आज जे लाईव्ह मी आलो, मला यातून फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय की ज्या आपल्या चुकीच्या टीका बाळासाहेब आंबेडकरांवरती आपण जे करत आहात त्या अत्यंत चुकीच्या आहेत, ज्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. त्यामुळं त्या आपण टीका करणं बंद कराव्या. बाळासाहेब आंबेडकर एका संस्कृतीचा मान ठेवून, जे संविधानात आहे त्या संस्कृतीचा मान ठेवून, वारकरी बांधवांचा मान ठेवून, त्यांच्या सर्व विचारांचा, त्यांच्या संस्कृतीचा मान ठेवून 31 ऑगस्ट रोजी 1,00,000 वारकऱ्यांसोबत बाळासाहेब आंबेडकर प्रवेश करत आहेत. आणि हा प्रवेश सोहळा एका संस्कृतीच्या विशिष्ट भागाचा असून राज्य सरकार केंद्र सरकारच्या विरोधातला आहे. लॉकडाऊन तोडत आहे, लॉकडाऊनच्या विरोधामध्ये आहे. सामान्य माणसाला सामान्य जीवन जगता यावं यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात घ्यायला हवी. या माध्यमातून मला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्यात. मी आणखी एकदा आपल्या बांधवांना, बहुजन बांधवांना विनंती करतो की 31 तारखेचा हा ऐतिहासिक खूप मोठा आहे. जसं अकोल्यामध्ये बाळासाहेबांनी करून दाखवलं, राजराजेश्वर महाराजांचं मंदिर बाळासाहेबांनी लॉकडाऊनला धुडकत उघडून दाखवलं, कारण ते त्या शहराचे श्रद्धास्थान आहे. ज्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास नाही त्या गोष्टी आपण बोलू नये, त्या गोष्टी आपण लिहून त्यावरती कमेंट करू नये, विनाकारण ट्रोल करण्याचा प्रयत्न करू नये. मी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं बोलतो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे अशा घराण्याचे वंशज आहेत आणि त्या महामानवाचे वंशज आहेत ज्यांनी सर्व महापुरुष महामानवांचे विचार संविधानाच्या रूपात आपल्याला दिलेत. हे महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्र आंबेडकरी, फुले, शाहू, माता जिजाऊ, माता रमाई, माता अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे या सर्व महामानव महापुरुषांच्या विचाराचं आहे. आणि हे विचार आपल्याला जातीय बंधनं तोडून त्या पलीकडे जाऊन एक बंधुभाव, एक प्रेम निर्माण करण्याचा आपल्याला विचार देतात. त्या विचारांच्या लोकांनी या गोष्टीला समर्थन करावं. आजची परिस्थिती बघता, कोरोनाची परिस्थिती बघता हा निर्णय आहे. समोरच्या संस्कृतीचा मान करणं आपलं काम आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे. मी पहिलेही म्हटलं, मी आताही म्हणतोय, विरोध करणे, एका विशिष्ट जातीला किंवा विशिष्ट धर्माला किंवा त्यांच्या संस्कृतीला विरोध करणे म्हणजे हा जातीवाद असतो. परिवर्तन, सर्व महापुरुषांचे विचार परिवर्तनावरती उभे आहेत. परिवर्तन ही आपलीही भावना असायला हवी. जोपर्यंत तुम्ही परिवर्तन करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही काहीही बदलू शकणार नाहीत. त्यामुळे परिवर्तन करा. परिवर्तनामध्ये खूप मोठी ताकद आहे. चांगले चांगले परिवर्तनासमोर झुकलेले आहेत. त्यामुळे मी एवढंच बोलतो. आणि आज डॉक्टर अंधश्रद्धा निर्मूलनचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर साहेबांची आज पुण्यतिथी आहे. त्याबद्दल मी त्यांना विनम्र हात जोडून अभिवादन करतो. आणि आणखी एकदा सर्वांना सांगू इच्छितो की आदरणीय प्रकाशरूप बाळासाहेब आंबेडकरांचा निर्णय जो आहे तो योग्य आहे. त्याचं स्वागत करायला हवं. महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन बांधवांनी याची दखल घ्यायला हवी. सर्वांनी साहेबांना सहकार्य करायला हवं. कारण राज्य सरकार, केंद्र सरकार, कोणतेही विरोधी पक्षनेते, या सत्तेत असलेले पक्षनेते, आमदार, खासदार, मंत्री हे कोणत्याही प्रकारचे यावरती बोलायला तयार नाहीत. कोणत्याही प्रकारचा आपला विचार करायला तयार नाहीत. एकटे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असे आहेत जे की आज मैदानामध्ये आपल्यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे आपलीही सहकार्याची भावना असायला हवी. आणि बुद्ध बांधवांना खास करून माझी विनंती आहे की आपण त्याच माणसाच्या, त्याच व्यक्तीच्या वंशजामुळे जिवंत आहोत, जगत आहोत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कमेंट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती देऊ नये. जर दिल्यात तर मी स्वतः तुम्हाला तिथे तुडवेल. मग ते कोणीही असो, त्याची गया केली जाणार नाही. आणि माझ्या सर्व बांधवांना देखील मला हेच सांगायचे की तुम्ही हीच वापरा. कारण हे लोक आपल्या चळवळीला, आंबेडकरवादी आणि आपल्या बहुजन विचारांना, हे असे लोक फार धोक्याचे आहेत ज्यांना केलेल्या गोष्टींचं महत्त्व नाही. 31 ऑगस्ट 2020 रोजी फार मोठा बाळासाहेबांचा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातल्या तमाम बहुजनवादी लोकांनी सहभाग नोंदवावा अशी मी माझ्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. आणखी एकदा सर्व महाराष्ट्रातल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, डफली बजाव आंदोलन जे यशस्वी झालं त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.